रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार घडलाय। लोकलच्या गर्दीत प्रथम श्रेणी डब्यात चढणाऱ्या चाकरमानी महिला प्रवाशाच्या दंडाला चावा घेत बोट पिरगळून जखमी केलंय। कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे। कल्याण रेल्वे स्थानक येथे मंगळवारी सकाळी मुंबई सीएसएमटी कडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये हा प्रकार घडलाय। तक्रारदार प्रियंका थोरात या कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील गृहसंकुलात राहतात आणि अंधेरी येथे नोकरी करतात। दररोजप्रमाणे त्या सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक 6 वरून प्रथम श्रेणी डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या। त्यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती। काही महिला उतरत होत्या तर काही जणी चढण्याचा प्रयत्न करत होत्या। या गोंधळात डब्यातून उतरणाऱ्या एका अनोळखी महिलेनं प्रियंका यांना चढण्यास मज्जाव केला। स्वतःही नीट उतरत नसताना तिने प्रियंका यांना दरवाजातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केलाय। झटापटी दरम्यान संबंधित महिलेनं प्रियंका यांच्या हाताला धरून त्यांच्या दंडाला जोरात चावा घेतला आणि बोट पिरगळली। या प्रकारात प्रियंका यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। मात्र कामावर उशीर होऊ नये म्हणून त्यांनी अधिक वाद न घालता त्याच लोकलने प्रवास सुरू ठेवला। संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे तपासणी केली असता बोटाला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली। रेल्वे पोलिसांनी संबंधित फलाटावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून अज्ञात महिलेचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे सकाळच्या गर्दीत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। रेल्वे प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं असल्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते।